माझे नाव आदित्य। आज मी तुम्हाला माझ्या आणि शेजारी राहणाऱ्या सुप्रिया मावशीच्या नात्याची, प्रेमाची आणि भावनांच्या एका गुंतागुंतीच्या प्रवासाची कथा सांगणार आहे। ही कथा अतिशय खाजगी आणि संवेदनशील आणि हळूवार प्रेम कथा आहे। मी कोल्हापूर जवळील एका शांत निसर्गरम्य गावात राहतो। माझे वय 26 वर्ष आहे। माझ्या घराला लागूनच माझी सख्खी मावशी सुप्रिया राहते। तिचे वय 43 वर्ष असून ती दिसायला अत्यंत सुंदर, प्रमाणबद्ध आणि आकर्षक आहे। आमची घरे एकमेकांना लागूनच असल्यामुळे लहानपणापासूनच माझे तिच्या घरी रोजच येणे जाणे असायचे। आमच्या या नात्यातील एक वेगळ्या वळणाची सुरुवात झाली सुमारे 9 वर्षापूर्वी। म्हणजे मी 17 वर्षाचा आणि मावशी 34 वर्षाची असताना। मी नुकताच वयात येत होतो। माझ्या मनात शारीरिक आणि भावनिक बदलामुळे अनेक नवनवीन भावनांचा कन्नोळ सुरू होता। त्या काळात गावात करमणुकीची काही माहितीची साधने मर्यादित होती। टीव्हीवरील सावधान इंडिया आणि कायम पेट्रोल सारखे कार्यक्रम माझे आवडते होते। दुपारी मोकळ्या वेळात मी बऱ्याचदा भावनांना वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न करत असे। सुट्टीच्या एका दुपारी मी मावशीकडे गेलो तेव्हा तीही टीव्हीवर एक मराठी मालिका पाहत होती। तिथून पुढे मला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल मी मावशीच्या घरी जाऊन तिच्यासोबत टीव्ही पाहू लागलो। टीव्ही तिच्या बेडरूममध्ये असल्याने आम्ही रोज बेडवर बसून किंवा टेकून कार्यक्रम पाहत असू। या मालिकांमध्ये अनेकदा कौटुंबिक किंवा वयातील अंतरावर आधारित संवेदनशील प्रसंगाचे चित्रण असायचे। पण सुरुवातीला माझ्या मनात मावशीबद्दल कोणताही वेगळा विचार आला नव्हता। एक दिवस माझ्या मित्राने त्याच्या वडिलांचा मोबाईल आणला आणि त्यात काही खाजगी व्हिडिओ दाखवले। ते पाहून माझ्या मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली। घरी आल्यावर मी त्या भावनांना शांत केले, पण माझ्या डोळ्यासमोरचे दृश्य जात नव्हते। दुसऱ्या दिवशी मावशीकडे असताना सावधान इंडियाचा एक प्रसंग सुरू होता। ज्यातील महिलेची बांधणी अगदी मावशीसारखीच आकर्षक होती। तेव्हा पहिल्यांदाच मी माझ्या मावशीकडे एका वेगळ्या नजरेने पाहिले। मी माझ्या भावनांना शांत करताना त्या महिलेऐवजी सतत मावशीचाच विचार करत होतो। विचार करून मी बाहेर आलो आणि नेमकी मावशी समोर उभी होती। तिला पाहताच माझ्या अंगावर काटा आला। मावशी नेहमीसारखीच होती, पण आज माझी नजर बदललेली होती। तिच्या प्रमाणबद्ध बांधणीकडे, कमरेत खोचलेल्या पदराकडे आणि तिच्या आकर्षक राहणीमानाकडे पाहिल्यावर मला तिच्या स्त्रीत्व पहिल्यांदा जाणवले आणि माझ्या मनातल्या भावना अधिक तीव्र झाल्या। मी पटकन तिथून निघून माझ्या खोलीत गेलो। तिथून पुढे माझा जेव्हाही मूड होई मी लपून मावशीला पाहत माझ्या भावनांना वाट मोकळी करून देत असे। हे असे सुमारे 2 वर्षे चालले। 12वीच्या परीक्षा संपून सुट्ट्या लागल्यावर माझा दिनक्रम जवळजवळ 24 तास मावशीच्या घरीच सुरू झाला। मी अनेकदा तिला साडी बदलताना किंवा घरगुती कामे करताना लपून पाहत असे। आमची जवळीक वाढू लागली होती। मामा दिवसभर कामावर असल्याने तिलाही माझी सोबत आवडायची, पण हळूहळू मावशीला माझी ही जवळीक जाणवू लागली होती। मी तिला लपून पाहतोय हेही तिच्या लक्षात आले होते। तिने 5-6 वेळा मला दुर्लक्षित केले, पण एके दिवशी तिने मला रंगेहात पकडले आणि खूप कटू शब्दात समजावले, आदित्य, मी हे खूप दिवसापासून पाहते। हे काय चाललंय तुझं? तू आता वयात आला आहेस, मी समजू शकते, पण आपलं नातं काय आहे? मी तुझी मावशी आहे, हे तुला शोभते का? त्या दिवशी तिने खूप काही सुनावले। मला प्रचंड भीती वाटली की तिने मामाला किंवा आईला काय सांगितले तर माझे आयुष्य संपेल। शेवटी ती म्हणाली, मी तुझी मावशी आहे म्हणून तुला माफ करते। बाहेर असे काही करू नको, नाहीतर कोणाचा तरी मार खाशील। मी गप्पपणे ऐकून घेतले आणि आईने हाक मारल्याचे सांगून तिथून पळून गेलो। त्यानंतर 2-3 दिवस मी तिच्याकडे गेलोच नाही। 4थ्या दिवशी मावशीनेच मला अंगणात गाठले। थोड्या रागात आणि थोड्या प्रेमाने म्हणाली, अरे आदित्य, आला नाहीस 2-3 दिवस, रागावलास की काय? अरे मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगत होते। आईसारखी माया असल्यामुळे तिने तो विषय तिथेच संपवला। हळूहळू आमचा रोजचा दिनक्रम पुन्हा सुरू झाला। मावशी आता माझ्यावर लक्ष ठेवून होती। मी तिला पाहतोय हे सर्व तिला माहीत होतं, पण ती शांत राहिली। यामुळे माझा धीटपणा वाढला। आमच्यात नकळत स्पर्श वारंवार होऊ लागला। बोलतानाही आम्ही एकमेकांना चिटकून बसू लागलो, एकमेकांचे हात धरू लागलो। मावशीने एकदा सांगितले होते की लग्नाआधी तिचा कोणी प्रियकर नव्हता। 2 मुले असूनही तिच्या टापटीप आणि आकर्षक बांधणीमुळे ती अजूनही खूप सुंदर दिसायची।
दुपारी बेडवर टीव्ही पाहताना मी मुद्दाम पाय तिच्या अंगावर टाकायला सुरुवात केली. 2-3 वेळा तिने काहीच आक्षेप घेतला नाही. मग मी झोपेचे नाटक करत हात तिच्या अंगावर टाकला. तिने तो एकदा बाजूला केला, दुसऱ्यांदा दूर केला, पण तिसऱ्यांदा काहीच बोलली नाही. यामुळे तिच्या आणखी जवळ सरकू लागलो. आधी ती थोडी बाजूला व्हायची, पण नंतर ती स्वतःहून माझ्या जवळ येण्यास नकार दिला नाही. माझा 12वीचा निकाल लागून महाविद्यालयात प्रवेश घेण्याची लगबग सुरू झाली. त्यामुळे रोजचे येणे जाणे थोडे कमी झाले होते. एक दिवस दुपारी आम्ही असेच बेडरूममध्ये झोपलो होतो. टीव्हीवर तोच जुना प्रसंग पुन्हा लागला आणि माझ्या मनात भावनांचा कल्लोळ सुरू झाला. मी तिच्या जवळ सरकलो आणि हात तिच्यावर टाकला. माझ्या शरीराची झालेली अवस्था तिला जाणवली. ती शारली आणि थोडी बाजूला झाली. मी पुन्हा तिला बिलगलो. यावेळी ती थोडा वेळ तशीच थांबली. मी झोपेचे सोंग घेतले होते. खूप वेळ झाला तरी एका बाजूला वळेना. शेवटी मी झोपेत असल्यासारखेच करून माझा पाय तिच्या टाकला. 5 मिनिटांनी ती उठून बाहेर गेली. मला काहीच कळेना. ती माघारी आली आणि थोडा वेळ बेडच्या कडेला बसली. मी पुन्हा माझा पाय तिच्या मांडीवर टाकला. तिने तो हातात पकडला आणि विचारत घडलेली दिसली. थोड्या वेळाने ती मागे सरकली आणि माझ्याकडे पाठ करून झोपली. मी क्षणाचा हलका स्पर्श ओळखायला आणि तिच्या खांद्याभोवती हात माझे अलगद सरकवला. ती थोडी दचकल्यासारखी झाली, पण दूर सरकली नाही. मी माझा चेहरा तिच्या मानेजवळ केला आणि तिच्या त्वचेचा उबदार स्पर्श अनुभवू लागलो. मावशीचा श्वास खोल होत गेला. ती क्षणभर शहारली आणि पुटपुटली. आदित्य, काय करतोयस? मी हळू आवाजात म्हणालो, काही चुकीचं नाही करत मावशी, फक्त इतक्या वर्षात मनात साचलेलं सांगतोय. मी पुन्हा तिच्या मानेजवळ हलका स्पर्श केला. ती नको आदित्य, हे बरोबर नाही असे म्हणत लटका विरोध करत होती, पण तिच्या आवाजातील कंपन काही वेगळेच सांगत होते. तिच्या नजरेला नजर भिडताच तिने डोळे हलकेच मिटून घेतले. मी तिच्या गालावर माझे ओठ टेकवले. तिने सुरुवातीला स्वतःला रोखण्याचा प्रयत्न केला, पण हळूहळू ती मोकळी झाली आणि माझ्या स्पर्शाला प्रतिसाद देऊ लागली. 5-1 मिनिटं आम्ही दोघांनीही त्या क्षणात हरवून गेलो. मी तिच्या कानाजवळ चेहरा नेला आणि गुपचूप म्हणालो, मावशी, मला खूप दिवसापासून सांगायचं होतं. खूप प्रेम करतो मी तुमच्यावर. ती डोळे घट्ट मिटून हलकेच हसली. मी तिचा हात माझ्या हातात घेतला. तिच्या बोटांनी माझी बोटे घट्ट पकडली. ती थोडी दूर सरकली आणि साडीचा पदर सांभाळत शांतपणे म्हणाली, आदित्य, हे चुकीचं आहे. मी तुझी मावशी आहे. हे कोणाला कळले तर आपण दोघेही संपू. मी तिचा हात अधिक घट्ट धरला. मावशी, माझं प्रेम खरं आहे. 2 वर्ष झाली. तुमच्याशिवाय दुसरं कोणी मला आवडलीच नाही. ती मान खाली घालून शांत बसली. तू अजून लहान आहेस आदित्य, ती हळू आवाजात म्हणाली. तुला वाटतं ते प्रेम आहे, पण हे वय तुला चुकीच्या दिशेने ओढत आहे. मी उठलो आणि दारापाशी थांबून एका मागे वळून पाहिले. ती तशीच शांत बसली होती, पण तिच्या नजरेत स्पष्ट जाणवत होते की तीही त्या क्षणातून सहज बाहेर येऊ शकली नव्हती. त्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण घरात एक वेगळी शांतता पसरली होती. मावशी नेहमीसारखीच साडी नेसून स्वयंपाकघरात काम करत होती, पण तिच्या हालचालीमधील घाई आणि हातामधील थरथर स्पष्ट दिसत होती. मी हॉलमध्ये बसलो होतो. ती माझ्याकडे न पाहता काम करत राहिली. मी उठून पाण्याचा ग्लास घ्यायला गेलो तेव्हा आमची नजरानजर झाली. तिने लगेच चेहरा वळवला, पण तिच्या श्वासांचा वेग तिचा गोंधळ उघड केला. मी शांतपणे तिच्या मागे जाऊन उभा राहिलो. मावशी हलक्या आवाजात म्हणाली, आदित्य, काल जे झालं ते विसर. मी फुसफुसलो, तू खरंच विसरू शकशील? ती थोडी थांबली आणि म्हणाली, विसरायलाच पाहिजे. मी तिच्या खांद्यावर एक हलका स्पर्श केला. तिने डोळे घट्ट मिटले. मी तिच्या कानाजवळ झुकलो आणि शांत आवाजात म्हणालो, तू काहीही बोल, पण काल जे घडलं ते आपल्या दोघांच्याही मनातून आलं होतं. ती तिथून बाजूला होण्याचा प्रयत्न करू लागली, पण मी तिचा हात पकडला. आदित्य, माझं मन कमकुवत करू नकोस. मी तुझी मावशी आहे, ती म्हणाली. मला रोज दिसतंय तुझं मन काय म्हणतं ते. तू फक्त स्वतःला थांबवतेस, मी उत्तर दिले. मनाला कधी कधी चुकीची ओढ लागते आदित्य, पण त्यावर चाललेलं तर आयुष्य उद्ध्वस्त होतं, ती म्हणाली. मी तिच्या चेहऱ्याजवळ हात नेला. ती आवरायचा प्रयत्न करत म्हणाली, आदित्य नको, पण ती दूर झाली नाही. तिने मागे सरकत स्वयंपाकघराच्या भिंतीला टेकले. मी तिच्या समोर उभा होतो.
तिने डोळे मिटले आणि यावेळी तिने माझ्या खांद्यावर हात ठेवून मला जवळ ओढून घेतले. तो प्रतिसाद अनपेक्षित होता. भिंतीचा थंड स्पर्श आणि समोर माझ्या उबदार स्पर्श यामध्ये तिने स्वतःला पूर्णपणे विसरून गेली. जवळपास 2-3 मिनिटे आम्ही एकमेकांच्या जवळ होतो. मी थोडा दूर झालो तेव्हा तिच्या डोळ्यात भीतीऐवजी एक वेगळेच समाधान दिसत होतं. आदित्य, आता काय? तिने अत्यंत हळू आवाजात विचारले. मला फक्त तुझं प्रेम हवंय. मी तिचा हात माझ्या छातीवर ठेवला. कोणाला सांगायचं नाही, कधीच नाही, तिने ठामपणे सांगितलं. प्रॉमिस, मी हसून उत्तर दिलं. संध्याकाळपर्यंत ती शांत होती. रात्री जेवण झाल्यावर मामा बाहेर फिरायला गेले आणि आई शेजाऱ्याची बोलत बसली. तेव्हा मी मावशीच्या बेडरूममध्ये गेलो. ती बेडवर बसून काहीतरी वाचत होती. मला पाहताच गोंधळली. काय करतोस इथे? तुला पाहायला आलोय. मी तिच्या शेजारी जाऊन बसलो. ती लाजून असली. जा आता, कोणी तरी येईल. मी तिचा हात हातात घेतला आणि तिच्या बोटावर ओठ टेकवले. आदित्य, नको रे, थांब, तिने विरोध केला पण हात मागे घेतला नाही. मावशी, मला आता थांबायचं नाहीये. मी तिच्याजवळ झुकलो. ती उठून उभी राहिली आणि साडीचा पदर व्यवस्थित करत म्हणाली, आदित्य, ही खूप मोठी चूक आहे. तू आता घरी जा. मी तिच्यासमोर उभा राहिलो आणि विचारले, एकदा खरं सांग, तुला काय वाटतं? तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते. संकोच, भीती आणि ओढ एकत्र दिसत होती. मला माहीत नाही आदित्य. माझं मन मला तुझ्यापासून दूर राहू देत नाहीये, ती अडखळत म्हणाली. मी तिचा हात पकडून तिला जवळ ओढले. यावेळी ती सहज माझ्या जवळ आली आणि तिच्या डोळ्यातील पाणी माझ्या शर्टावर टपकले. मग आपण थांबणार नाही, मी तिच्या कानात सांगत तिला घट्ट मिठी मारली. तिनेही मला घट्ट पकडून ठेवले. त्या बेडरूमच्या शांततेत 2 मनांनी एकमेकांची कबुली दिली होती. आमच्या भावनांचा हा प्रवास आता एका नवीन, अधिक गूढ आणि घट्ट टप्प्यावर पोहोचला होता. रात्रीच्या त्या एकांतातील कबुलीने आमच्या नात्यातील सर्व बंधने हलकेच बाजूला केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळ जेव्हा पूर्व दिशेला तांबडं फुटलं तेव्हा गल्लीतील शांत नेहमीसारखीच होती. पण माझ्या आणि मावशीच्या विश्वात एक उबदार बदल घडून आला होता. सकाळी 9च्या सुमारास मामा कामाच्या निमित्ताने शहरात निघून गेले. घरात आई आणि मावशी दोघीच होत्या. आई काही कामाने शेजारी गेल्याची संधी साधून मी हळूच मावशीच्या घराच्या दिशेने पावले टाकली. स्वयंपाकघरातून चहाचा मंद सुगंध येत होता. मावशी शेगडीजवळ उभी राहून चहा उकळत होती. तिने फिकट गुलाबी रंगाची सुती साडी नेसली होती. काल रात्रीच्या त्या भावूक क्षणानंतर आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच लाजरी चमक होती. मी अगदी शांतपणे तिच्या मागे जाऊन उभा राहिलो. माझ्या पावलांचा अंदाज येताच ती किंचित दचकली, पण तिने मागे वळून पाहिले नाही. चहाचा चमचा ढवळताना तिच्या हातातील थरथर स्पष्ट जाणवत होती. मावशी, मी अत्यंत मऊ आवाजात हाक मारली. आदित्य, आई बाहेर आहे, कुणीतरी येईल. ती न वळताच हळूच म्हणाली. तिच्या आवाजात भीतीपेक्षा जास्त एक गोड संकोच होता. मी एक पाऊल पुढे टाकून तिच्या खांद्याला माझ्या छातीचा हलका स्पर्श केला आणि तिच्या मानेजवळ नतमस्तक होत श्वास घेतला. तिच्या साडीतून येणारा मंद सुगंध आणि तिच्या त्वचेची ऊब मला वेड लावत होती. येऊ दे कोणीही, काल रात्री तू मला वचन दिलं आहेस, मी तिच्या कानाजवळ फुसफुसलो. माझ्या स्पर्शाने मावशीने डोळे मिटून घेतले. तिच्या हातातला चमचा बाजूला ठेवला. तिने हळूच मागे वळून माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात एक अथांग ओढ होती. कालपर्यंत असणारा तो नकाराचा पडदा आता पूर्णपणे गळून पडला होता. तू मला पूर्णपणे बदलून टाकलंस आदित्य, ती माझ्या डोळ्यात पाहत अत्यंत हळुवारपणे म्हणाली. तिच्या ओठावर एक सुंदर लाजरं हसू उमटलं. मी तिचा नाजूक हात माझ्या हातात घेतला आणि तिच्या बोटावर माझे ओठ टेकवले. तिने स्वतःहून माझा हात घट्ट पकडला. तो स्पर्श आता चोरटा नव्हता, तर दोघांच्या मनातील प्रेमाचा एक मूक पावती होती. दुपारी जेव्हा गावात पूर्ण शांतता पसरली होती तेव्हा मी तिच्या बेडरूममध्ये पोचलो. खिडकीतून येणारी उन्हाची तिरीप खोलीत एक उबदार वातावरण तयार करत होती. मावशी बेडवर बसून साडीचा पदर नीट करत होती. मला पाहताच ती उभी राहिली, पण यावेळी दूर पळाली नाही. मी तिच्याजवळ गेलो आणि तिला हळूच माझ्या कवेत घेतले. तिने कोणताही विरोध न करता
तिचे डोके माझ्या छातीवर टेकवले. तिचा श्वास माझ्या हृदयाच्या ठोक्यांशी एकरूप होत होता. मावशी, हे स्वप्न तर नाही ना? मी तिच्या केसावरून हात फिरवत विचारले. तिने मान वर केली, माझ्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाली, जर हे स्वप्न असेल आदित्य, तर मला कधीच जागे व्हायचे नाही. पण आपण खूप काळजी घेतली पाहिजे. हे आपल्या दोघांचे अतिशय सुंदर रहस्य आहे. मी तिच्या चेहऱ्यावर माझ्या दोन्ही हातांत धरले आणि तिच्या कपाळावर, गालावर आणि शेवटी तिच्या ओठावर एक अत्यंत प्रेमळ आणि दीर्घ चुंबन घेतले. यावेळी तिचा प्रतिसाद पूर्णपणे समर्पित होता. तिच्या हातांनी माझी पाठ घट्ट धरून ठेवली होती. खोलीतील वेळ जणू थांबला होता. भावनांचा तो प्रवाह अत्यंत हळवा, रोमॅन्टिक, तितकाच आत्मीय होता. वयाचे, नात्याचे सगळे कुंपण गळून पडले होते आणि तिथे फक्त दोन जीवांचे एकमेकावरील प्रेम उरले होते. त्या दुपारी आम्ही दोघे कितीतरी वेळ एकमेकांच्या शेजारी बसून भविष्यातील गप्पा मारत होतो. जुन्या आठवणीवर हसत होतो. तिच्या चेहऱ्यावर आता पूर्वीसारखा ताण नव्हता, तर एक असीम समाधान आणि आनंद होता. नात्याला मिळालेले हे नवीन वळण केवळ शारीरिक नव्हते, तर ते दोन एकाकी मनांना जोडणारे एक रेशीम बंधन बनले होते. आमचा हा भावनांचा प्रवास आता अधिक घट्ट, परिपक्व आणि एकमेकाच्या विश्वासावर टिकून राहणारा असा सुरू झाला होता. त्या दुपारी बेडरूममध्ये झालेले ती मोकळीक आणि एकमेकांच्या भावनांचा केलेला स्वीकार आमच्या आयुष्याला एक अतिशय सुंदर, समृद्ध आणि परिपक्व वळणावर घेऊन आला होता. सुरुवातीला ज्या भावनांमध्ये फक्त एक अनावर आकर्षण आणि भीती होती, त्या भावनांचे रूपांतर आता एका अथांग, निस्वार्थी आणि हृदयस्पर्शी प्रेमात झाले होते. काळाचे पंख पसरत होता. माझ्या कॉलेजच्या सुरुवातीच्या दिवसात गडबड सुरू झाली होती. रोज सकाळी गावातून शहरात जाणे आणि संध्याकाळी परतणे हा माझा दिनक्रम बनला होता. पण या सगळ्यात एक गोष्ट बदलली होती, माझं मन. आधी जे मन सतत अस्वस्थ आणि एका अकलनीय ओढीने व्याकुळ असायचे, ते आता मावशीच्या प्रेमाच्या सावलीत कमालीचे शांत आणि जबाबदार बनले होते. एक दिवस संध्याकाळी मी कॉलेजवरून घरी आलो तेव्हा मला प्रचंड ताप आला होता. अंगात त्राण उरले नव्हते. आई काही वेळा कामाने दुसऱ्या गावी नातेवाईकाकडे गेली होती आणि मामा कामाच्या गडबडीत बाहेर हवे होते. घरात मी एकटाच होतो. माझा उत्तप्त चेहरा आणि गळून गेलेले शरीर पाहून मावशीच्या डोळ्यात एका क्षणात काळजीने पाणी भरले. तिने कोणताही विचार न करता माझ्या कपाळावर हात ठेवला. अरे देवा, आदित्य, तुला तर खूप तीव्र ताप आहे, तिने हळहळत म्हटले. तिने मला बेडवर झोपवले. पुढील 2 तास मावशीने माझ्या ज्या प्रकारे काळजी घेतली त्याने माझ्या हाताचा कोपरा आणि कोपरा स्पर्शून गेला. ती सतत पाण्याच्या पट्ट्या माझ्या कपाळावर ठेवत होती. तिचे ते नाजूक उबदार हात जेव्हा जेव्हा माझ्या कपाळावरून आणि केसावरून फिरायचे तेव्हा माझ्या शरीरातील वेदना कुठल्या कुठे पळून जायच्या. तू स्वतःची काळजी का घेत नाहीस आदित्य? पट्टी बदलताना तिच्या डोळ्यातून एक अश्रू गळला माझ्या हातावर पडला. मी उठून बसण्याचा प्रयत्न केला आणि तिचा हात हातात घेतला. मावशी, तू आहेस ना माझी काळजी घ्यायला, मग मला काय होणार? तिने माझ्याकडे पाहिले आणि मला हळूच जवळ घेतले. तो स्पर्श केवळ शारीरिक नव्हता, त्यात एका स्त्रीचे समर्पण, तिची ममता आणि तिची आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल अथांग जिव्हाळा भरलेला होता. मी तुझ्यावर फक्त प्रेम नाही करत आदित्य, तू माझं अस्तित्व बनला आहेस. पण जेव्हा जेव्हा तुला वेदना होतात तेव्हा माझं मन आतून तुटतं. ती माझ्या छातीवर डोके ठेवून अश्रूंना वाट मोकळी करून देत म्हणाली. त्या रात्री मला जाणवले की आमचं नातं केवळ चोरट्या क्षणांचं किंवा आकर्षणांचं उरलं नव्हते. ते 2 आत्म्याचे एकरूप होणे होते. काही दिवसानंतर तापातून पूर्णपणे सावरल्यावर आम्ही दोघे घरच्या मागच्या बाजूला असलेल्या जुन्या बागेत बसलो होतो. रात्रीची वेळ होती. आकाशात चांदण्या लखलखत होत्या आणि मंद वारा सुटला होता. मावशी माझ्या खांद्यावर डोके ठेवून बसली होती. आम्ही दोघेही शांत होतो. त्या शांततेत हजारो शब्दांचे संभाषण चालले होते. आदित्य, मावशीने शांतता भेदत विचारले, कधी कधी मला भीती वाटते भविष्याची. एक दिवस तू मोठा होशील, तुझे लग्न होईल, तू तुझा संसार सुरू करशील, तेव्हा माझ्या प्रेमाचं काय होईल?
तिच्या या प्रश्नात एका स्त्रीचे अत्यंत हळुवार आणि हळवे मन दडले होते. मी तिचा चेहरा हातात घेतला, तिच्या डोळ्यातील पाणी पुसले आणि तिच्या ओठावर एक अत्यंत प्रेमळ, दीर्घ आणि आश्वासक चुंबन घेतले. मावशी, आयुष्यात कोणतेही वादळ आले, काळ कितीही बदलला तरी माझ्या हृदयातील तुझे स्थान कधीच कोणी घेऊ शकणार नाही. हे नातं शरीराच्या पलीकडे जाऊन मनाशी जोडलं गेलं आहे. तू मला जे प्रेम, जो विश्वास आणि जी माया दिली आहेस ती माझी आयुष्यभरची पुंजी आहे, मी अत्यंत गंभीरपणे आणि प्रेमाने सांगितले. माझे हे शब्द ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक असीम समाधानाचे हसू उमटले. तिने मला घट्ट मिठी मारली. त्या शांत रात्री चांदण्याच्या साक्षीने आम्ही दोघांनी एकमेकाच्या श्वासात, एकमेकाच्या आवडीनिवडीत आणि भावनांमध्ये स्वतःला पूर्णपणे गुंतवून घेतले. आता आमच्या नात्यात कोणत्याही अपराधीपणाची भावना उरली नव्हती. तिथे फक्त एक निर्मळ, हृदयस्पर्शी आणि एकमेकासाठी वाहून घेणारे प्रेम होते. वयाच्या आणि समाजाच्या सीमा धुसूर झाल्या होत्या आणि उरला होता फक्त दोन जीवांचा, भावनांचा आणि समजुतीचा एक सुंदर न संपणारा प्रवास. त्या हृदयस्पर्शी आणि प्रेमळ क्षणानंतर आमचे आयुष्य अगदी सुरळीत चालले आहे असे वाटत असतानाच नियतीने आमच्या या छुप्या आणि संवेदनशील विश्वात एक गूढ वळणाची भर घातली. प्रेमाचा हा हळुवार प्रवास आता एका अशा धुक्यात शिरला होता जिथे प्रत्येक पावलावर धोक्याची आणि पकडले जाण्याची भीती दबा धरून बसली होती. सुरुवातीला एका साध्या प्रसंगाने झाली. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले होते. गावात संध्याकाळी लवकरच अंधार पडायचा आणि वीज जाणे तर अगदी रोजचेच झाले होते. अशाच एका वादळी संध्याकाळी गावात वीज गेली. मामा कामानिमित्त बाहेर गेले होते आणि आई देवळात गेली लावून शेजारच्या काकूंकडे भजन ऐकायला गेली होती. घरात सर्वत्र काळोख पसरला होता. मी मोबाईलच्या फ्लॅश लाईट चालू करत मावशीच्या घराच्या मागच्या दाराने आत गेलो. मावशी स्वयंपाकघरात मेणबत्ती लावत होती. मेणबत्तीच्या मंद आणि थरारत्या प्रकाशात तिचा चेहरा नेहमीपेक्षा थोडा चिंताग्रस्त दिसत होता. मावशी, काय झालंय? तू अशी अस्वस्थ का दिसतेस? मी तिच्या जवळ जात हळूच विचारले. तिने मागे वळून पाहिले. तिच्या डोळ्यात अकलनीय भीती होती. आदित्य, गेल्या 2-3 दिवसापासून मला सतत असं वाटतंय की कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवून आहे. मी हसलो आणि तिचा हात हातात घेतला. तुझा गैरसमज झाला असेल मावशी. अंधारात आणि या शांततेत असं वाटणं साहजिक आहे. नाही आदित्य, ती ठामपणे म्हणाली. परवा रात्री जेव्हा तू इथून गेलास त्यानंतर लगेच मागच्या खिडकीजवळ मला सुक्या पाचोळ्याचा वाजल्याचा आवाज आला. काल दुपारी जेव्हा आपण बेडरूममध्ये बोलत होतो तेव्हा घराबाहेर जुन्या विहिरीपाशी कोणीतरी उभं असल्याचा भास झाला. मी बाहेर जाऊन पाहिले तर तिथे कोणीच नव्हते, पण जमिनीवर ताज्या पावलांचे ठसे होते. मावशीच्या या शब्दांनी माझ्या पाठीवरून एक भिंतीची थंड लाट पसरली. तिची ही शंका मी पूर्णपणे फेटाळू शकत नव्हतो, कारण गेल्या काही दिवसात मलाही कॉलेजवरून परतताना गावातल्या वळणावर कोणीतरी पाठलाग करत असल्याचा संशय आला होता. आम्ही दोघेही स्वयंपाकघरात शांत उभे होतो. बाहेर पावसाचा जोर वाढत होता आणि विजांचा कडकडाट सुरू होता. अचानक मागच्या दारावर टप 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 असा काहीतरी आपटल्याचा आवाज आला. मावशी दचकून माझ्या अंगाला बिलगली. मी तिच्या ओठावर बोट ठेवून तिला शांत राहण्याचा इशारा केला. मी हळूच मागच्या दाराकडे सरकलो. मोबाईलचा प्रकाश बंद केला. घराच्या मागच्या बाजूला असलेला जुन्या बांबूचा झाडोरा वाऱ्याने हालत होता. मी दाराच्या फटीतून बाहेर पाहिले, पण अंधाराशिवाय काहीच दिसत नव्हते. मी हिंमत करून दार किंचित उघडले. बाहेर कोणीच नव्हते, पण दाराच्या चौकटीवर लाल रंगाच्या शाईने एक विचित्र एक्स चे चिन्ह काढलेले दिसले. ते चिन्ह पाहून माझे डोके चक्रावून गेले. हे कोणी केलं आणि कशासाठी? कोणाला आमच्या नात्याबद्दल शंका आली होती का? की कोणी आम्हाला ब्लॅकमेल करण्याची योजना आखत होते? आदित्य, काय आहे तिथे? मावशीने थरथरत्या आवाजात विचारले. मी लगेच दार बंद केले आणि कडी लावली. काही नाही मावशी, वाऱ्याने झाडाची फांदी आदळत होती. मी तिला घाबरवू इच्छित नव्हतो म्हणून खोटे बोललो, पण मनातून मी प्रचंड अस्वस्थ झालो होतो. त्या रात्रीनंतर परिस्थितीचं अधिकच रहस्यमयी बनली. 2 दिवसानंतर मला कॉलेजमध्ये असताना माझ्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरहून एक संदेश आला. संदेशात एकही शब्द लिहिला नव्हता, फक्त आमच्या बागेतील जुन्या विहिरीचा एक फोटो होता.
ज्या फोटोमध्ये मी आणि मावशी एकमेकांच्या हातात हात घालून बसलो होतो. फोटो रात्रीच्या वेळी अत्यंत हुशारीने घेतलेला होता. तो फोटो पाहताच माझ्या हातातील मोबाईल सुटता सुटता वाचला. माझे हातपाय थंड पडले. याचा अर्थ मावशीचा संशय अगदी बरोबर होता. कोणीतरी आमचा पाठलाग करत होते. आमच्या चोरट्या भेटींचे पुरावे गोळा करत होते. मी लगेच त्या नंबरवर फोन लावला, पण पलीकडून उत्तर आले, तुम्ही डायल केलेला नंबर सध्या बंद आहे. आता हा केवळ प्रेमाचा राहिला नव्हता, तर एका अज्ञात सावलीविरुद्ध संघर्ष बनला होता. तो अज्ञात व्यक्ती कोण होता? त्याला काय हवे होते? पैसे की आमचं नातं उद्ध्वस्त करणे? मामांना किंवा आईला याबद्दल आधीच काही सुगावा लागला होता का? त्या संध्याकाळी जेव्हा मी मावशीला भेटलो तेव्हा मी तिला तो संदेश दाखवला नाही, पण माझ्या चेहऱ्यावरील ताण तिच्यापासून लपू शकला नाही. तिने माझा हात घट्ट धरला आणि म्हणाली, आदित्य, काहीतरी वाईट घडणार आहे असं माझं मन सांगतंय. मी तिच्या डोळ्यात पाहिले. त्या डोळ्यात आता प्रेमासोबत एका मोठ्या वादळाची भीती स्पष्ट दिसत होती. आम्ही दोघेही एका अशा अदृश्य चक्रव्यूहात अडकलो होतो ज्यातून बाहेर पडण्याचा रस्ता कोणालाच ठाऊक नव्हता. त्या मेसेजने आमच्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकवली होती. बागेतील विहिरीपाशी छुप्या मार्गाने घेतलेला तो फोटो म्हणजे कोणीतरी आमच्या अतिशय खाजगी क्षणावर पाळत ठेवून आहे याचा स्पष्ट पुरावा होता. मावशीच्या चेहऱ्यावरील भीती पाहून मी स्वतःला सावरले. मी तिचा थरथरणारा हात हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहत अत्यंत धीराने म्हणालो, मावशी, तू अजिबात घाबरू नकोस. जो कोणी हे करतोय त्याला वाटतंय की तो आपल्याला घाबरून सोडेल, पण आपण संयम ठेवायचा. पण आदित्य, जर त्याने फोटो मामांना दाखवले तर, किंवा गावात पसरवले तर? मावशीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तिची ही अवस्था मला पाहवत नव्हती. काहीही होणार नाही, मी सगळं सांभाळून घेईन. मी तिच्या कपाळावर ओठ टेकवत आणि तिला आश्वासन दिले. त्या रात्री मी ठरवले की या अज्ञात सावलीचा शोध घ्यायचा. तो अज्ञात नंबर पुन्हा लावून पाहिला, पण तो नेहमीप्रमाणे बंदच येत होता. मग मी विचार केला, फोटो ज्या ठिकाणी काढला गेला तिथूनच सुरुवात करायला हवी. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गावात अंधार पडू लागताच मी घराच्या मागच्या बागेत गेलो. पावसाने जमिनीवर चिखल झाला होता. विहिरीच्या बाजूला असलेल्या जुन्या आंब्याच्या झाडाखाली मी टॉर्चच्या साहाय्याने पाहणी करू लागलो. तिथे मला चिखलात रुतलेली काही ठसे दिसली. ते ठसे कोणाची तरी बूट घातलेले पायाची होती. मी बारकाईने पाहिले असता त्या बूटच्या टाकेवर एक विशिष्ट प्रकारचे व्ही अक्षराची नक्षी होती. गावात असे महागडे बूट घालणारे फार थोडे लोक होते. माझे विचारचक्र वेगाने फिरू लागले. तेवढ्यात माझ्या मोबाईलची रिंग वाजली. तोच अनोळखी नंबर होता. मी धडधडत्या छातीने फोन उचलला आणि कानाला लावला. पलीकडून एक भयानक घोगरा आणि हसरा आवाज आला, आदित्य, आंब्याच्या झाडाखाली काय शोधतोयस? पुरावे? माझा श्वास रोखला गेला. कोण आहेस तू आणि तुला काय हवे आहे? मी रागाने विचारले. मी कोण आहे हे महत्त्वाचे नाही, पण तुझ्या आणि तुझ्या मावशीच्या त्या गोड नात्याची किंमत काय आहे हे नक्कीच महत्त्वाचे आहे. पलीकडून त्या व्यक्तीचा उपहासाचा हसला. तुला पैसे हवे असतील तर सांग, पण मावशीला यात ओढू नकोस, मी ठामपणे म्हणालो. पैसे? मला पैशाची गरज नाही आदित्य. मला फक्त खेळ पाहायचा आहे. उद्या संध्याकाळी 7 वाजता गावाबाहेरच्या जुन्या पडक्या वाड्यावर एकटा ये. जर पोलिसात गेलास किंवा कोणाला सांगण्याचा प्रयत्न केलास तर तुझा आणि तुझ्या मावशीचा तो फोटो पुढच्या मिनिटाला संपूर्ण गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर असेल. एवढे बोलून त्याने फोन कट केला. माझ्याकडे विचार करायला अजिबात वेळ नव्हता. एका बाजूला मावशीची अब्रू आणि आमचे विपवित्र हळूवार नाते होते, तर दुसऱ्या बाजूला हा अज्ञात ब्लॅकमेलर. रात्री मी मावशीला काहीही न सांगता गप्प राहिलो, पण ती माझ्या नजरेतील अस्वस्थता ओळखत होती. ती माझ्याजवळ आली. तिने माझ्या खांद्यावर डोके ठेवले आणि हळूच म्हणाली, आदित्य, तू माझ्यासाठी जे काही करतोस ते मला माहीत आहे, पण स्वतःला धोक्यात घालू नकोस. मी तिच्या ओठावर माझे ओठ टेकून त्याला शांत केले.
तुझ्या सुरक्षेपेक्षा दुसरं काही महत्त्वाचं नाही मावशी. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता मी गावाबाहेर असलेल्या त्या जुन्या अंधारलेल्या पडक्या वाड्यापाशी पोचलो. बाहेर वादळी वारा आणि पावसाची सर सुरू झाली होती. वाड्याचे जुने लाकडी दार कडकड कडत होते. टॉर्चचा प्रकाश पाडत आणि मी आत पाऊल ठेवले. सर्वत्र धूळ आणि जाळी पसरली होती. अचानक पाठीमागून दार बंद झाल्याचा मोठा आवाज आला. धाडकन मी मागे वळलो. अंधारात टॉर्चचा प्रकाश टाकला. दाराजवळ एक उंच सावली उभी होती. त्या व्यक्तीने रेनकोट घातला होता आणि चेहऱ्यावर मास्क लावला होता. पण माझ्या नजरेने लगेच खाली पाहिले. त्याच्या पायात तेच व्ही आकाराचे नक्षी असलेले बूट होते. आलास तर. तो घोगरा आवाज पुन्हा घुमला. मास्क काढ आणि समोर ये. काय वाद आहे तुझा आमच्याशी? मी रागाने ओरडलो. त्या व्यक्तीने हळूहळू आपल्या चेहऱ्यावर मास्क बाजूला केला. टॉर्चचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडताच माझे डोळे आश्चर्याने आणि धक्क्याने मोठे झाले. समोर उभी असलेली व्यक्ती पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. कारण ती व्यक्ती दुसरं कोणी नसून मी श्वास रोखून उभा होतो. टॉर्चचा तो लख्ख प्रकाशात चेहऱ्यावर पडला आणि मास्क बाजूला होता. समोरचे दृश्य पाहून माझे डोके सुन्न झाले. समोर उभा होता गावातील सरपंच भाऊसाहेबचा मुलगा रोहन. रोहन तू? माझ्या तोंडून आवाक होऊन शब्द बाहेर पडले. रोहनच्या चेहऱ्यावर एक क्रूर आणि कुत्सित हसू पसरले. तो हळूहळू माझ्या दिशेने पावले टाकत पुढे आला. होय आदित्य, मीच. रोहन उपहासाने म्हणाला. काय वाटलं तुला? खूप हुशारीने आणि लपूनछपून हे खेळ खेळत होतात ना दोघे? मला वाटलं होतं तू खूप शहाणा आहेस, पण तू तर स्वतःच्याच घरात. रोहन, तुझा काय संबंध या सगळ्याशी? आणि तू मावशीशीचा आणि माझा पाठलाग का करत होतास? मी माझा राग आवरण्याचा प्रयत्न करत ठामपणे विचारले. रोहनने खिशातून तोच मोबाईल काढला आणि स्क्रीनवर माझ्यासमोर धरले. माझा संबंध? अरे तुझी ती सुंदर मावशी सुप्रिया, तिच्यावर माझी बऱ्याच दिवसापासून नजर होती. मी बऱ्याचदा तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला, पण तिने नेहमी दुर्लक्षित केलं, मला अपमानित केलं. आणि नंतर मला काय दिसतं तर ती तुझ्यासारख्या एका कोवळ्या पोराला प्रेमात पडली. त्याच्या या शब्दांनी माझा संताप अनावर झाला, पण मी संयम सोडला नाही. म्हणून तू ब्लॅकमेलिंग सुरू केलीस? मी विचारलं. ब्लॅकमेलिंग? रोहन मोठ्याने हसला. हा तर फक्त खेळ होता आदित्य. मला सुप्रियाला हे दाखवून द्यायचं होतं की ती ज्याच्यावर एवढा विश्वास ठेवते तो तिला वाचवू शकत नाही. मी हे फोटो तुझ्या मामांना आणि संपूर्ण गावाला दाखवणार होतो, जेणेकरून तुमची बदनामी होईल आणि ती माझ्या पाया पडेल. त्याची ही नीच विकृती ऐकून माझ्या अंगाचा पापड झाला. तुझी ही हिंमत होणार नाही रोहन. मी त्याच्या अंगावर धावून गेलो आणि त्याचा कॉलर घट्ट पकडला. अरे सोड मला. फोटो माझ्या क्लाउडवर सेव्ह आहेत. एक क्लिकवर संपूर्ण गाव पाहू शकतं. रोहनने मला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. आमच्यात बाचाबाची आणि झटपट सुरू झाली. अंधाऱ्या वाड्यात पावसाच्या आवाजासोबत आमच्या पायांचा आणि श्वासांचा आवाज घुमत होता. रोहनने खिशातून एक छोटी सुरी काढली आणि माझ्यावर चालवण्याचा प्रयत्न केला. मी त्याचा हात पकडला आणि सुरी बाजूला फेकली. रोहनला खाली पाडून मी त्याचा मोबाईल हातात घेतला आणि जमिनीवर जोरात आदळला. कडक असा आवाज करत मोबाईलचे तुकडे झाले. तू मोबाईल तोडलास तरी फोटो ऑनलाईन आहेत. रोहन वेदनेने विवळत ओरडला. अचानक वाड्याचे दार उघडले गेले. बाहेरून विजेच्या प्रकाशात सावली आत आली. हातात कंदील आणि मोबाईल घेऊन ती व्यक्ती उभी होती. ती दुसरं कोणी नसून मावशी होती. तिच्यासोबत गावातले 2 वरिष्ठ आणि प्रतिष्ठित वयोवृद्ध काकाही होते. रोहनने जेव्हा मावशीला तिथे पाहिले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडाला. मावशी तू इथे? मी आश्चर्याने विचारले. मावशी पुढे आली. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर एक प्रचंड स्वाभिमान आणि ताकद होती. तिने तिच्या हातातील मोबाईल दाखवला, ज्यावर रोहनच्या आवाजातील रेकॉर्डिंग सुरू होती. आदित्य, मावशी शांत पण खंबीर आवाजात म्हणाली, तू काल रात्री मला जेव्हा सर्व ठीक आहे असं सांगितलं तेव्हाच
मला तुझ्या अस्वस्थतेचा संशय आला होता. मी आज दुपारी तुझा मोबाईल तपासला आणि त्या ब्लॅकमेलरचा मेसेज पाहिला. मी तुला एकटं धोक्यात जाऊ देत नव्हते, म्हणूनच मी गावातल्या या काकांना एकत्र केलं आणि तुझ्या मागून इथे आले. या रोहनने जेव्हा तुला सर्व काही कबूल केलं ते सगळं माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं आहे. गावच्या काकांनी रोहनकडे अत्यंत रागाने पाहिले. रोहन, सरपंच भाऊसाहेबांचा मुलगा असून तू एवढा नीच धंदा करतोस, एका स्त्रीला ब्लॅकमेल करतोस. ही रेकॉर्डिंग आम्हा आत्ताच पोलिसांना देतो आणि तुझ्या वडिलांसमोर तुझा चेहरा आणतो. रोहन पार कोलमडून गेला. तो मावशीच्या आणि काकांच्या पाया पडू लागला. मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली, पोलिसात जाऊ नका, माझी बदनामी होईल. दुसऱ्याची बदनामी करताना असाच विचार करायचा असतो रोहन, मावशी कणखरपणे म्हणाली. तुझे हे सूडबुद्धी खेळ आता इथे संपले आहेत. त्या रात्री रोहनला गावातील मंडळींनी पोलिसांच्या हवाली केलं. रोहनने भीतीपोटी त्याच्याकडील सर्व डिजिटल डेटा डिलीट केला आणि पोलिसांच्या समोर कधीही आमच्या आयुष्यात न येण्याची शपथ घेतली. त्या वादळी रात्रीनंतर सर्व काही पूर्ववत झाले. गावातील या मोठ्या संकटानंतर आमच्या नात्याला एक अत्यंत परिपक्व आणि सुरक्षित दिशा मिळाली होती. मावशी आणि आम्ही दोघेही समजलो होतो की आमचे नातं जगाच्या आणि समाजाच्या चौकटीत कितीही वेगळे असले तरी त्यात एकमेकाबद्दलचा आदर, त्याग आणि अथांग प्रेम भरलेले होते. त्यानंतर आम्ही अत्यंत काळजीपूर्वक आणि समजूतदारपणे एकमेकांच्या सोबत राहू लागलो. आता आमच्या मनात कोणतीही भीती उरली नव्हती. एका शांत दुपारी जेव्हा आम्ही दोघे पुन्हा एकदा बेडरूममध्ये एकत्र बसलो होतो तेव्हा मावशीने माझा हात हातात घेतला आणि माझ्या खांद्यावर डोके ठेवले. आदित्य, त्या रात्री जर तू माझ्यासोबत नसतास तर कदाचित मी खचून गेले असते, ती हळुवारपणे म्हणाली. मी तिच्या गालावर हलकेच ओठ टेकवले आणि तिचा हात घट्ट धरला. मावशी, मी तुला आधीच सांगितलं होतं ना, आयुष्यात कोणतेही वादळ आले तरी मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. हे नातं जन्मांतराचं आहे. तिने माझ्याकडे पाहून एक सुंदर लाजरा आणि समाधानाचं स्मितहास्य केलं. बाहेर पाऊस थांबला होता आणि खिडकीतून सुवर्ण किरणे खोलीत पसरली होती. अडथळे, संकटे आणि भीती पार करून आमच्या या भावनांच्या प्रवासाला अखेर एक शांत, सुरक्षित आणि निस्वार्थी प्रेमाचा अमर किनारा मिळाला होता. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.